कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंचीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींसंदर्भात आज मंत्रालयात एक महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलंय। या बैठकीमध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधींना निमंत्रित केलेलं आहे। दोन्ही जिल्ह्यातील विरोधी लोकप्रतिनिधींना मात्र डावलण्यात आलंय आणि यावरनं चांगलाच संताप व्यक्त केला जातोय। अलमट्टी धरणाची उंची 5 फुटानं वाढवून ती 524 फूट करण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यात महापुराच्या तीव्रतेत आणखीनच भर पडून नुकसान होईल अशी भीती व्यक्त होतीये। याच विरोधात दोन्ही जिल्ह्यातील आंदोलनं मोठ्या प्रमाणात झाली। विशेष म्हणजे रविवारी कोल्हापूर सांगली मार्गावरती कृष्णा नदीकाठी झालेल्या चक्काजाम आंदोलनात सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी हातात हात घालून कर्नाटक सरकारच्या भूमिकेला विरोध केला आणि याची दखल घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे एक बैठकीचं आयोजन केलं। त्याला दोन्ही जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांना निमंत्रित केलेलं आहे। तर दुसरीकडे जी महत्त्वाची बैठक ही मुख्यमंत्री घेणार आहेत त्यात मात्र या सगळ्यांना डावलण्यात आलेलं आहे। खास करून विरोधकांना डावलण्यात आलंय अशा स्वरूपाचा आरोप होतोय। अलमट्टीची उंची वाढवणं हे अर्थातच परवडणारं नाहीये महाराष्ट्राला। खास करून कोल्हापूर सांगली या भागात हलकल्लोळ माजेल आणि म्हणूनच प्रयत्न सुरू आहेत यावरती बैठकीतनं तोडगा काढण्याचे।